नमस्कार. काव्यशास्त्र विनवतेनं या समूहातर्फे आपले सहर्ष स्वागत. आमच्या YouTubeच्या माध्यमातून तसेच Google फॉर्मच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा. ही प्रश्नमंजुषा आधारित होती मराठी साहित्यिकांविषयी. मराठी लेखिका, कवयित्री, त्यांचे याविषयीचे योगदान याविषयी 25 प्रश्न विचारण्यात आले होते. आणि या प्रश्नमंजुषेला आपण खूप सुंदर प्रतिसाद दिला. आत्तापर्यंत आम्हाला 77 जणांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी फॉर्म भरून उत्तरं पाठवलेली आहेत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. तसेच विजेत्यांचे 25 पैकी 25 गुण मिळवणाऱ्यांचे अभिनंदन करूया. पहिला प्रश्न होता अभंगाविषयी. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. शिवहृदयीचा मंत्रपै अगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. तेणे त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रगट जाण गहिनी प्रती. गहिनीने दया केली निवृत्तीनाथा, बाळक असता योगरूप. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासने. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभयवरू ज्ञाने केला. आता हा सुप्रसिद्ध अभंग आहे संत बहिणाबाई यांचा. तुकारामांच्या शिक्षा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. असं म्हटलं जायचं की त्यांना त्यांचे गेले 12 जन्म ज्ञात होते. पूर्वजन्मीचं त्यांना ज्ञान होतं आणि हा त्यांचा 13वा जन्म होता. त्यांचे 12 जन्माचे स्मरण म्हणून त्यांनी विविध अभंगही रचले होते. साधारण 35 अभंग त्यांनी आपल्या मुलाला सांगितले आणि त्यात अर्थातच सर्वात सुप्रसिद्ध असा ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. हा अभंग तर सर्वांना अगदी तोंडपाठच आहे. अशा या संत बहिणाबाई त्यांचा हा अभंग होता. बऱ्याच जणांनी याचे उत्तर अतिशय योग्य, बरोबर दिलेले आहे. या पुढचा प्रश्न बघूया. अनेक देशात प्रवास करून अपूर्व रंग, भाग 1, 2, 3, 4, इजिप्तायन, गाथा इराणी, ग्रीकांजली, माझं लंडन अशी अनेक प्रवास वर्णने लिहिणाऱ्या लेखिका. याचे उत्तर होते डॉक्टर मीना प्रभू. नुकतेच आपण पेपरमध्ये वाचले असेल, डॉक्टर मीना प्रभू यांचे निधन झाले. त्यांनी बी.जे. मेडिकल कॉलेजमधून पुण्यामधून एम-बी-बी-एस केले होते. त्यानंतर विवाहानंतर त्या लंडनला गेल्या आणि तिथे त्यांनी अॅनेस्थेटिस्ट म्हणून अनेक वर्षे काम केले होते. त्या जोडीने त्यांनी अनेक देशांचे प्रवास केले आणि अतिशय सुंदर अशी प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत. त्यामुळे ही पुस्तके आवर्जून वाचावीत अशीच आहेत. याखेरीज अनेकविध देशांविषयीची त्यांची प्रवास वर्णनं प्रसिद्ध आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर होते डॉक्टर मीना प्रभू. या पुढचा प्रश्न होता बालसाहित्यातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या, फ्रेंच, मराठी या भाषांमध्ये पुस्तके अनुवादित करणाऱ्या वाचू आनंदे, लिहावे नेटके इत्यादी पुस्तक मालिकेच्या लेखिका. आपल्या लक्षात आलंच असेल की प्रश्नांच्या माध्यमातून थोडी माहिती देण्याचा पण आम्ही प्रयत्न केला आहे. नुसता प्रश्न विचारायचा म्हणून प्रश्न असा न ठेवता त्या व्यक्तीविषयी अजून जी काय माहिती देता येईल, ज्यायोगे वाचकामध्ये, स्पर्धकामध्ये एक उत्सुकता निर्माण होईल आणि त्याविषयीचं सर्च केलं जाईल, माहिती शोधली जाईल, त्याविषयीचं ज्ञान मिळवलं जाईल, याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला आहे. या प्रश्नाचे उत्तर होते माधुरी पुरंदरे. याचे उत्तर बहुतेकांनी अगदी योग्य असे दिले आहे. माधुरी पुरंदरे या स्वतः उत्तम चित्रकार, गायिका, लेखिका आहेत. त्यांचे फ्रेंच भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळे फ्रेंच आणि मराठी यात त्यांनी विविध साहित्य निर्मिती केलेली आहे. अनेक पुस्तकांचे मराठीतून फ्रेंचमध्ये, तर फ्रेंचमधील काही पुस्तकांचे मराठीमध्ये त्यांनी भाषांतर केलेले आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेतच. त्यांना समग्र बालसाहित्यासाठी 2014 या वर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना टाटा ट्रस्टमध्ये पहिला बिग लिटल बुक हा पुरस्कार 2016 या वर्षी मिळाला होता. तर अशा या माधुरी पुरंदरे.
यांची लहान मुलांची पुस्तकं प्रत्येकाच्या संग्रही असावीत अशीच आहेत. या पुढील प्रश्न वाचते. खालील पुस्तकांपैकी कोणते पुस्तक मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्वे यांनी लिहिले आहे? याचं उत्तर होतं युगांत. इरावती कर्वे या प्रसिद्ध मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासिका म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्यांचं वैचारिक साहित्य याबरोबरच ललित लेखनही खूप प्रसिद्ध आहे. त्यातही युगांत हा त्यांचा महाभारतावरील समीक्षा ग्रंथ आहे आणि या पुस्तकाला 1972 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होते युगांत. या पुढील प्रश्न वाचूया. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम. देही असोनी विदेही, सदा समाधीस्थ पाही. पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची महारी. आता चोखियाची महारी हा उल्लेख आल्यावर तसेच अवघा रंग एका झाला हा तर सुप्रसिद्ध अभंगच आहे. त्यामुळे तेवढ्या एका ओळीत सुद्धा अनेकांना हा अभंग संत सोयराबाईंनी लिहिला आहे, हे ओळखता आले असते. पण हा पूर्ण अभंग देण्याच्या मागे हाच हेतू होता, की प्रश्नाच्या निमित्ताने का होईना प्रत्येकाकडून तो अभंग वाचला जावा. आणि हा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, असे मला वाटते. तर हा अभंग होता संत सोयराबाई यांचा. संत चोखोबा जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देणाऱ्या संत चोखोबांच्या या पत्नी. त्या उत्तम गृहिणी तर होत्याच. त्यामुळे त्यांचं सांसारिक मन सुद्धा जे अभंगातून दिसून येतं, त्याच बरोबरीने त्या आत्मा आणि परमात्मा यांच्यामधील नातं सुद्धा अत्यंत उत्तमरित्या त्यांच्या अभंगातून उलगडून दाखवतात. आणि त्या असं म्हणता येईल, की त्यांच्या काळातील इतर संतांहून त्या तसूभरही कमी नाहीत. त्यांचे 92 अभंग सुप्रसिद्ध आहेत. आज इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी ते जरूर वाचावेत. त्या पुढचा प्रश्न होता, इतर अनेक कादंबऱ्यांच्या जोडीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वहिनी व बाबाराव सावरकर यांच्या पत्नी यशोदाबाई म्हणजेच येसूवहिनी यांच्यावर आधारित चरित्रात्मक कादंबरी तुळशीपत्र लिहिणाऱ्या लेखिका कोण? याचे उत्तर होते शैलजा राजे. या कादंबरीमध्ये यशोदा वहिनींनी त्यांच्या जीवनात अनुभवलेली प्रतिकूलतेची विविध रूपं लेखिका दाखवून देते. सहनशील, कुटुंबवत्सल, देशभक्त अशा येसूवहिनी तर दिसतातच. त्याचबरोबरीने एक उत्तम गृहिणी, आदरणीय पत्नी, प्रेमळ वहिनी अशी विविध रूपे लेखिका अत्यंत सक्षमपणे आपल्याला दर्शवते. यांच्या समकालीन अशा शांता गोखले या लेखिकेने सुद्धा याच विषयावर आधारित तपस्विनी नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे. तर या दोन्ही कादंबऱ्या आपण जरूर वाचाव्यात. या पुढील प्रश्न बघूया. पाकिस्तान अस्मितेच्या शोधात, पाकिस्तान डायरी, अफगाण डायरी, काल आणि आज अशा अनेक पुस्तकातून चिंतनशील लेखन करणाऱ्या लेखिका, अनुवादक. याचं उत्तर होतं प्रतिभा रानडे. सामाजिक जाणीवेतून त्यांनी अफगाण डायरीसारखे अत्यंत अंतर्मुख करणारे असे लेखन केले आहे. अ, त्यांचे वृत्तपत्रामधूनही लेख येत असतात. त्यांनी विविध ललित लेखही लिहिलेले आहेत. त्यांच्या बदनसीब या कादंबरीला सुद्धा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं प्रतिभा रानडे. वेगळ्या विषयावर लेखन करणाऱ्या चिंतनशील लेखिका असं त्यांचं वर्णन करता येईल. यानंतरचा प्रश्न होता अर्थातच इंदिरा संत यांच्या कवितेविषयी. त्यांची अतिशय सुप्रसिद्ध कविता आहे. पत्र लिही पण नको पाठवू, काजळामधुनी अक्षर गहिरे. लिपिरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू, हसू लाजरे.
यानंतरचा प्रश्न होता अर्थातच सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांच्याविषयी. त्यांची प्रसिद्ध कविता आहे, "पत्र लिही पण नको पाठवू. पत्र लिही पण नको पाठवू. शाई मधुनी काजळ गहिरे. लिपिरेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे." त्याच कवितेतील काही भाग या प्रश्नात घेतला होता. अत्यंत सुप्रसिद्ध अशा तरल भावकविता लिहिणाऱ्या इंदिरा संत यांच्या कवितेचं गारूड गेले 70-80 वर्ष मराठी अ, रसिकांच्या मनावर अबाधित आहे. या प्रश्नाचं उत्तर बहुतेक सर्वांनी योग्य असंच दिलं होतं. योगी अरविंद यांच्यावर उत्तर योगी ही चरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या प्रतिथयश लेखिका. या प्रश्नाचे उत्तर होते ज्योत्स्ना देवधर. खरं तर तत्वज्ञानी योगी अरविंद यांचे जीवन एक लोकोत्तर आणि बहुप्रसंगांनी असे भरलेले आहे. साहित्यिक, तत्वज्ञ, विद्वान, सिद्धयोगी असे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात सहज दिसून येतात आणि लेखिकेने पण त्यांचे पांडित्य, त्यांची विद्वत्ता अतिशय आवर्जून उत्तम शब्दात विशद केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तकही आवर्जून वाचावे असेच. आणि या कादंबरीच्या रूपाने एक लोकोत्तर महामानवाचे व्यक्तिमत्व आपल्याला समजायला मदत होते, असे म्हणता येईल. यानंतरचा पुढचा प्रश्न होता औषध निर्माणशास्त्र विषयक 3 क्रमिक पुस्तके तसेच कथा अकलेच्या कायद्याची, करोनाच्या कृष्णछायेत अशी ही एक झुंज इत्यादी पुस्तकांच्या लेखिका. याचं उत्तर होतं डॉक्टर प्राध्यापिका मृदुला बेळे. यांच्या नावावर विविध पेटंट आहेत. अनेक संशोधनपर लेख त्यांनी लिहिलेले आहेत. तसेच मराठी पुस्तकातून तंत्रज्ञान विषयक ते लिखाण करत असतात. ललित लेख त्या लिहीत असतात. औषध निर्मितीवर तसेच अनेकविध विषयांवर त्यांची व्याख्याने पण होत असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होते प्राध्यापक मृदुला बेळे. यानंतरची कविता भिंत होऊनी छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकली. पळती वात तेल होऊन कोने कोपरे उजळून टाकले. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले, माझी मला हरवून बसले. आता सोंगे पुरे झाली, सारी ओझी जड झाली. उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमवू दे, विशाल काही पुजू दे, मोकळा श्वास घेऊ दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे. या प्रश्नाचं उत्तर होतं अर्थातच पद्मा गोळे. त्यांची अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे, "मी घरात आले. उंबऱ्याचे माप सांडून मी आत घरात आले. दोन डोळ्यातली ज्योत झाले, माझे डोळे खाली वळले." घराची, घरादाराची पत प्रतिष्ठा, घरातल्यांची दुखणी, खुपणी हे सर्व सांभाळता आयुष्य संपतं आणि नंतर समजतं, की आपलं आपल्यासाठी जगायचं राहून गेलं. आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा होता, तो राहून झाला. तो राहून गेला. मोकळेपणा अनुभवता आला नाही. त्यामुळे हे सर्व सांगणारी अशी ही तीची कहाणी पद्माताईंनी अतिशय उत्तमरित्या त्यांच्या काव्यातून दाखवून दिलेली आहे. आपण या पुढचा प्रश्न पाहूया. ललित लेखन, संशोधन, लोकसाहित्य, समीक्षा, अनुवाद, संपादन असे अनेक साहित्य प्रकार सक्षमतेने हाताळणाऱ्या तत्वज्ञान, इतिहास, मानववंशशास्त्र, लोककला, धर्म यातील सखोल अभ्यास व लेखन करणाऱ्या तसेच आणीबाणीनंतर त्यांनी कुठलाही पुरस्कार घेणार नाही. त्याऐवजी पुरस्काराची रक्कम संशोधन करणाऱ्या संस्थांना देण्यात यावी अशी भूमिका घेणाऱ्या थोर विदुषी. आणि याचं उत्तर आहे अर्थातच दुर्गाबाई भागवत. खरं तर त्यांच्याविषयीची सगळी माहिती प्रश्नामध्ये आलेलीच आहे. वेगळं आवर्जून असं म्हणजे सांगण्यासारखं त्यांच्याविषयी भरपूरच आहे. पण यातूनच अ, एवढ्या थोडक्या ह्याच्यातून सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व समजून येतं. आणीबाणीचा नुसता विषय निघाला तर तेव्हा त्याला स्पष्ट विरोध करणाऱ्या, परखड मत नोंदवणाऱ्या दुर्गाबाई आपल्या डोळ्यासमोर चटकन येतातच. त्यांनी अनेक वर्षे वैविध्यपूर्ण साहित्य प्रकार हाताळले. कथा, चरित्र, ललितलेख, संशोधनपर असे विविध लेख लिहिले. बाणभट्टाची कादंबरी, रसमयी तसेच रवींद्रनाथ टागोरांचे गीतांजली याचा संस्कृतातील अनुवाद
ऋतुचक्र, पैस हे अनेक किती सांगावे त्यांचे ग्रंथ. अनेक विपुल साहित्य त्यांचं उपलब्ध आहे. या पुढील प्रश्न बघूया. आपले विचार रोखठोकपणे व्यक्त करणाऱ्या निर्भीड कवयित्री मला उद्ध्वस्त व्हायचंय हे त्यांचं आत्मकथन खूप गाजले. मल्लिका अमर शेख असं याचं उत्तर आहे. मल्लिका अमर शेख किंवा मल्लिका नामदेव ढसाळ या कवी अमर शेख यांची कन्या आणि अ, कवी नामदेव ढसाळ यांच्या त्या पत्नी. स्पष्ट वक्तेपणा, विचारांचं स्वातंत्र्य हे त्यांच्या लिखाणातून खूप दिसून येतं. प्रामुख्याने दिसून येतं. मल्लिका अमर शेख यांच्या लिखाणातून स्पष्ट वक्तेपणा, विचारांचे स्वातंत्र्य हे दिसून येते. मला उद्ध्वस्त व्हायचंय हे त्यांचं आत्मकथन खूप गाजलं. एक निर्भीड कवयित्री म्हणून त्या साहित्य वर्तुळात मान्यता प्राप्त आहेत. त्यांना साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा 2016 मध्ये वाग्यज्ञ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं मल्लिका अमर शेख. पुढचा प्रश्न होता धवळे मातृकी रुक्मिणी स्वयंवर लिहिणाऱ्या आद्य मराठी कवयित्री कोण? तर याचं उत्तर अर्थातच महदंबा असं होतं. महादाईसा किंवा महदंबा ही 13व्या शतकातील मराठी कवयित्री. तिला आद्य मराठी कवयित्री असा मान आहे. चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या महानुभव पंथातील त्या ज्येष्ठ संन्यासिनी आणि त्यांनी धवळे, मातृकी स्वयंवर तसेच गर्भकांड ओव्या असे विपुल साहित्य लिहिलेले आहे. या पुढचा प्रश्न बघूया. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. शब्द केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. याचं पण उत्तर बहुतेक सर्वांनी योग्य दिलेलं आहे. हा सुप्रसिद्ध अभंग संत जनाबाई यांनी लिहिलेला आहे. संत नामदेवांच्या सान्निध्यात त्यांना विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला होता आणि त्यांनी अभंग रचनेतून कधी विठ्ठलाला त्या मायबाप म्हणतात, कधी जीवाचा मैतर, कधी सखा म्हणतात. अशा विविध रूपांनी विठ्ठलाशी त्या अत्यंत प्रेमळ, हृद्य असा संवाद साधतात. विठ्ठलाशी त्या हक्कानी भांडतातही कधी-कधी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला. असे इतके सुंदर शब्दात त्यांची अभंग रचना आहे. तर यांचे पण अभंग इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जरूर त्याचे वाचन करावे. या पुढचा प्रश्न बघूया. धुळे येथे झालेल्या 11व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, आयदान, कोकणातील दलितांचे रीतिरिवाज, लोकगीतेची चौथी भिंत, दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य या प्रसिद्ध पुस्तकांच्या लेखिका. याचं उत्तर होतं उर्मिला पवार. अ, मागच्या प्रश्नाप्रमाणेच यातही बऱ्यापैकी माहिती दिलेली असल्यामुळे उत्तर अगदी स्पष्ट होतं. बऱ्याच जणांनी उत्तर हे योग्य दिलेलं आहे. त्यांची आयदान हे आत्मकथन खूप प्रसिद्ध आहे आणि विविध भाषांमध्ये त्याचं भाषांतरही झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी एकांकिका, समीक्षा असं लेखनसुद्धा केलेलं आहे. कोकणातील दलितांचे रीतिरिवाज, लोकगीते याविषयी त्यांचे लेखन सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होते उर्मिला पवार. खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, लघुपट निर्मात्या अंजली कीर्तने यांनी लिहिलेले नाही? हा प्रश्न काही जणांनी नीट वाचला नव्हता, त्यामुळे पण त्यांचं उत्तर चुकलं असेल. याच्यात उत्तर होतं खरे मास्तर. कारण माझ्या मनाची रोजनिशी किंवा डॉक्टर आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व ही पुस्तके प्रसिद्ध लेखिका अंजली कीर्तने यांनी लिहिलेली आहेत. आणि खरे मास्तर या पुस्तकाविषयी सांगायचं तर मालतीबाई बेडेकर यांनी लिहिलेलं हे त्यांच्या वडिलांविषयीचं पुस्तक आहे. एक चरित्रात्मक कादंबरी अशी आहे, की प्रतिकूल परिस्थितीमध्येही सुधारक आचार, विचार यामुळे सर्वांमध्ये उठून दिसणारे
असे हे लेखिकेचे वडील होते आणि त्यांचं हे चरित्रात्मक कादंबरी आणि आत्मकथन अशा दोन्ही स्वरूपामध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक. यापुढचा प्रश्न होता ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक, लोकसाहित्याच्या अभ्यासक, दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, मधुशाला हरिवंशराय बच्चन यांच्या काव्याचा अनुवाद करणाऱ्या, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा इत्यादी पुस्तकांच्या लेखिका, अनुवादक तारा भवाळकर हे त्याचं उत्तर होतं. बहुतेक सर्वांनीच या प्रश्नाचं उत्तर अतिशय उत्तम दिलेलं आहे. तुम्ही आता बघत असू शकाल, की रिस्पॉन्सेसमध्ये आता 78 दिसत आहेत. आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा 77 होते. त्यामुळे अजूनही फॉर्मची ही लिंक चालू आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता आणि या स्पर्धेत नक्की भाग घेऊ शकता. यातून तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल, निदान उत्सुकता एक निर्माण होईल याची मात्र खात्री आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठी ललित लेखन करणाऱ्या अभिनेत्री. आता आधीच्या प्रश्नात तारा भवाळकर मी जसं सांगितलं त्याप्रमाणे बहुतेक सर्वांनी बरोबर उत्तर दिलेलंच आहे. त्यामुळे त्यांचं अध्यक्षीय भाषण सुद्धा आपण सर्वांनी ऐकलंय, पाहिलंय. त्या ज्येष्ठ संशोधक, साहित्यिक आहेतच. लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत आणि 2024 मध्ये सुद्धा त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. त्या प्रश्नाचं उत्तर बहुतेक सर्वांनी बरोबर दिलेलं होतं. पुढचा प्रश्न बघूया. मराठी ललित लेखन करणाऱ्या अभिनेत्री, त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके, पंचतारांकित, जन्मलेल्या प्रत्येकाला, जावे तिच्या वंशा, ज्याचा त्याचा प्रश्न. उत्तर होतं प्रिया तेंडुलकर. प्रिया तेंडुलकर ह्या अभिनयाबरोबरच अतिशय अप्रतिम अशा लेखिका पण होत्या. विजय तेंडुलकर यांची ही कन्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही त्यांच्या या पुस्तकांना भरपूर मागणी आहे. याचा पुढचा प्रश्न बघूया. अनाथांचा नाथ कृपावंत देवा, घडो तुमची सेवा अहर्निशी. 28 युगे विटेवरी उभा, वामभागी शोभा रुक्मादेवी. पतित पावन गाजे ब्रीदावळी, पुरवावी आळी, हीच माझी. उभा विटेवरी ठेवूनी चरण, म्हणतसे बहीण चोखियाची. चोखोबांचं सर्व कुटुंबच अभंग रसामध्ये न्हालेलं होतं. आपल्याला वारकरी संप्रदायाने दिलेली ही अमूल्य अशी भेट आहे. त्यांच्या अभंगाच्या रूपाने अजूनही आपल्याला हा साहित्य ठेवा अनुभवायला मिळत आहे. आता या प्रश्नाचं उत्तर होतं संत निर्मळाबाई. बऱ्यापैकी लोकांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. याच्यासाठी आम्ही इंटरनेट सर्च ओपन ठेवलं होतं, कारण याच्यात कोणाचंही ज्ञान तपासण्याचा उद्देश नव्हता. तर फक्त त्यायोगे तुम्ही विविध साइट्स बघाव्यात, वेगवेगळे अभंग वाचावेत, संशोधन करावं, वेगवेगळी माहिती जमवावी, हा एक उद्देश होता. त्यामुळे इंटरनेट सर्च किंवा कोणाला विचारूनही माहिती मिळवण्यासाठी पूर्णपणे मुभा होती. हा अभंग लिहिला होता संत निर्मळाबाईंनी. त्यांचे पण अभंग सुप्रसिद्ध आहेत. आता इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. संत बंका यांच्याशी त्यांनी नंतर विवाह केला होता आणि जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेला अन्याय, असमानता याचे वर्णन प्रामुख्याने त्यांच्या अभंगामधून दिसून येते. पुढचा प्रश्न बघूया. पुणे येथे भरलेल्या 4थ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, चिंतन शलाका, जे दर्पणी बिंबले, निरर्थकांचे पक्षी अशी पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका आणि कवयित्री. याचं उत्तर होतं नीरजा. या सुप्रसिद्ध कथालेखिका, कवयित्री अशा आहेत. ओल हरवलेली माती, चिंतन शलाका, पावसात सूर्य शोधणारी माणसं, बदलत्या चौकटी, याचबरोबर अनेक कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्रात त्या अनेक सुंदर लेख देत असतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं नीरजा. या पुढचा प्रश्न बघूया. या प्राचीन लेखिकेने संस्कृतचे बंधन तोडून प्राकृतात ज्ञाननिर्मिती केली. तिच्या नावे असलेला हा ग्रंथ अनेक प्राणी पक्षी यांच्या निरीक्षणावरून हवामानाचे अंदाज कसे करतात याचे पारंपरिक वर्णन करतो. हा अतिशय इंटरेस्टिंग असा ग्रंथ आहे.
सहदेव भाडळी असं याचं उत्तर होतं. अ, या ग्रंथामध्ये पशु-पक्षी यांच्या निरीक्षणावरून हवामानाचे अंदाज बांधण्याची कला सांगितलेली आहे. मुख्यत्वे पर्जन्यमानाच्या तर्काशी ही कला संबंधित आहे आणि सहदेव आणि भाडळी हे भाऊ-बहीण होते. त्यांच्यात शास्त्रविषयक जी चर्चा झाली, ती या पुस्तकातून येते. मुख्य म्हणजे संस्कृतात असलेलं जे ज्ञान आहे, ते भाडळीने प्राकृत भाषेत आणून सामान्य लोकांसाठी ते उपलब्ध करून दिलं. त्यामुळे या पुस्तकाचं महत्त्व खरं तर आहे. आणि नंतरच्या काळात शाहीर हेबतीबुवा यांनी ही शास्त्रचर्चा काव्यामध्ये गुंफली आणि आज आपल्याला ती ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. या प्रश्नाचं उत्तर सहदेव भाडळी. या पुढच्या प्रश्नावर तर काय बोलू? मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर. अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. आपण लहानपणापासून शाळेमध्ये बहिणाबाईंच्या अनेक कविता वाचलेल्या आहेत. बहिणाबाईंच्या कविता म्हणजे ज्याप्रमाणे आचार्य अत्रे म्हणतात, की मराठीचा हा तर अनमोल ठेवाच आहे आणि या ठेव्यातली ही अनोखी ठेव म्हणजे मन वढाय वढाय ही कविता. ह्याचं उत्तर बहुतेक सर्वांनी बरोबर दिलं. जह्यरी जह्यरी. या पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध कवयित्री, नाटककार, अनुवादक यांच्या माझ्या अंगणात माझ्या, काळोखाची लेख, खून पहावा करून, घुम्मट अशी अनेक पुस्तके, तसेच बालकविता, बालसंग्रह, बालकथा संग्रह हे प्रसिद्ध आहेत. याचं उत्तर होतं सरिता पत्की. सरिता पत्की या ज्येष्ठ कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेतच. तसेच त्यांनी अनेक अनुवाद पण केलेले आहेत. त्यांनी जपानी भाषेत केलेला काव्याचा अनुवाद "सात रंगांची कमान माझ्या पापण्यांवर" हा अतिशय गाजला होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं सरिता पत्की. आता यानंतर शेवटचा प्रश्न. खरं तर या प्रश्नाचं उत्तर अनेकांना पाहता क्षणी माहिती होतं. तरीही आणि त्यातून अजून एक हिंट दिली गेली होती. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या अभंग लिहिणाऱ्या संत कवयित्री म्हणजे मुक्ताबाई. खरं तर त्यांचं पूर्ण घराणंच अत्यंत विद्वान जनांचं, सर्व भावंड अतिशय लोकोत्तर आणि विद्वान आणि त्यात हे ताटीचे अभंग सुप्रसिद्ध आहेतच. तर याचं उत्तर होतं संत मुक्ताबाई. अ, असे 25 प्रश्न आपण विचारले होते. एक तुम्हाला अंदाज देण्यासाठी दाखवते, की साधारण विविध वयोगटातील व्यक्तींनी याच्यात भाग घेतला होता. काही 25 वर्षांच्या खालील व्यक्ती पण होत्या. तर 76च्या पुढील वयोगटातील व्यक्तींनी पण भाग घेतलेला होता. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, की कोणकोणत्या वयोगटातील व्यक्तींनी भाग घेतला आहे. तसेच पुणे, धुळे, अंबरनाथ, मुंबई, नाशिक, वडोदरा, राजापूर, ठाणे, नाशिक, सिल्वासा, शिरूर, गुहागर अशा विविध ठिकाणाहून आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला गेला होता. मला परत एकदा सांगायला आवडेल, की ही लिंक आम्ही अजून काही वेळ चालू ठेवणार आहोत आणि तुम्ही त्याच्यात जरूर भाग घ्या. तुमच्या मित्रमंडळींना पाठवा आणि लवकरच आपण ज्यांनी 25 पैकी 25 गुण मिळवले आहेत, त्यांचा एक छोटासा व्हिडिओ दाखवत आहोत. त्याच्यात त्यांची नावं दाखवली जातील. ज्यांनी 25 पैकी 25 गुण मिळवले त्यांचे तर अभिनंदन आहेच. पण ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला, तुमचा अमूल्य असा वेळ दिला आणि आम्हाला आमच्या प्रयत्नांना मुख्यत्वे दाद दिली, त्यांचे मनापासून आभार. आपल्याला माहिती आहेच, की महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये 1850 साली स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. स्त्रियांची शाळा सुरू केली. त्यानंतर
विविध सामाजिक सुधारक कार्यकर्त्यांनी शैक्षणिक, वैचारिक उत्कर्षासाठी, स्त्रियांच्या वैचारिक उत्कर्षासाठी प्रयत्न केले. आणि त्यानंतर स्त्रियांचे विश्व हळू-हळू बदलू लागले. त्यांना त्यांची मतं व्यक्त करता येऊ लागली. त्यांचे अनुभव लोकांना सांगता येऊ लागले. त्यामुळे यानंतरच्या काळात कविता, कथा, आत्मचरित्र, लेखन, कादंबरी असे विविध प्रकार आपल्याला अनुभवता येऊ लागले. समग्रपणे हाताळलेले, सक्षमपणे हाताळलेले आपल्याला दिसून आले. या स्पर्धेच्या माध्यमातून यापैकी या ज्ञानसागरातील काही मोजक्या शिंपल्यांना स्पर्श करण्याचा किंवा ओझरता स्पर्श करण्याचा आम्ही प्रयत्न केला, असं आम्हाला वाटतं आणि आमच्या प्रयत्नांना तुम्ही ही जी दाद दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचं असंच प्रेम आमच्याप्रती ठेवा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कविता ऐकायला आवडतील, कोणत्या प्रकारचे लेख ऐकायला आवडतील, हे जरूर कळवा. आणि आता लवकरच काही क्षणातच तुम्हाला 25 पैकी 25 गुण मिळवलेल्या व्यक्तींची नावं नवीन व्हिडिओच्या माध्यमातून बघता येतील. धन्यवाद.